पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आपण पाहताय की संपूर्ण महाराष्ट्रभर नवरात्री उत्सव चालू असताना या ठिकाणी विरार नगरीतील जर नवसाला पावणारी देवी जर असेल ती म्हणजे महाकाली देवी। आणि खऱ्या अर्थाने या देवीचं या ठिकाणी सेवा करणारे भक्त आहेत, भाविक आहेत, त्या भक्तांना सुद्धा काय अनुभव आले असेल आणि चांगली अशी प्रचिती सुद्धा आलेली आहे। आणि या मंदिराची सेवा करण्यामध्ये या ठिकाणचे जे जनसेवक आहेत मनीषदादा राऊत आणि मनोजदादा राऊत यांच्या माध्यमातून या ठिकाणी भाविकांना हे सर्वात मोठं हे श्रद्धास्थान उपलब्ध करून दिलेलं आहे। आपल्या थेट जाणून घ्याव्या दादांच्या माध्यमातून। दादा, दरवर्षी गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही सेवा करताय, दरवर्षी तुम्ही हा नवरात्रीचा उत्सव मोठ्या धूमधाममध्ये करताय, या भाविकांसाठी प्रथम तर तुम्ही काय बोलाल? सर्वप्रथम तर आम्ही काही करत नाही, आम्ही महाकालीचे नोकर आहोत, सेवक आहेत, आम्ही सेवा करतोय। आणि आम्ही सेवा नाही करत तर इकडे कारगिल नगरमधील सर्व रहिवासी आणि कार्यकर्ते यांच्यामुळेच ही नवरात्री उत्सव आणि देवीची सेवा होत आहे। एक देवीची कृपा म्हणून तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन, पापाचा नाश आणि भक्तांचे रक्षण करणारी, असत्य जे करणारे महिषासूर प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा नाश करणारी म्हणजे महाकाली। ज्याप्रमाणे दुर्गा देवीने 9 दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला, त्याचप्रमाणे आपल्या समाजामध्ये जे महिषासूर प्रवृत्तीची लोक आहेत त्यांचा अंत व्हावा, आपल्या देशामधील महागाई कमी व्हावी आणि जनतेला पावसामध्ये जे काही शेतकऱ्यांना जे नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी, हे देवीकडे आमचं साकडं असेल। या ठिकाणच्या भाविकांसाठी तुम्ही कसे आभार मानाल? की भाविक सुद्धा या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने इथे येतात, तर त्यांचे कसे आभार मानाल तुम्ही? बघा, सर्वप्रथम म्हणजे इकडे जे काही भाविक येतात हे विविध प्रांतातून येतात, तर ते देवी आहे साक्षात महाकाली म्हणून देवीच्या दर्शनाला येतात आणि देवीचं दर्शन घेऊन त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण होतात। आणि देवीस खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने फक्त 2 हात आणि डोकं टेकलं तरी देवी ही महाकाली सगळ्यांना पावते। मी इतकं सांगेन, जिसका दिल साफ है उसकी खेती साफ है। धन्यवाद, धन्यवाद। आता दादांच्या मध्ये आपण जाणून बघितले की या विरार नगरीमध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ही जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारी ही देवी आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाविकांची किती गर्दी झालेली आहे, कारण गेले 9 दिवसपासून या ठिकाणी मोठी रांग लागली जाते। या ठिकाणी भाविक हे मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित होतात आणि आज हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी मोठ्या भंडाऱ्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी देवी मातेसुद्धा बसलेली आहे आणि या आजच्या ह्या नवरात्रीच्या नियोजनामध्ये या ठिकाणी रात्री सर्वात मोठा या ठिकाणी नवरात्री उत्सव सुद्धा होणार आहे, गरबा सुद्धा होणार आहे। त्या गरब्याच्या माध्यमातून सुद्धा आपण जाणून घेऊया की या ठिकाणची काय प्रतिक्रिया आहेत, ह्या लोक जे काय प्रतिक्रिया या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जाणून घेऊया। त्याच पद्धतीने या ठिकाणी एक भाविक आहेत, आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया ह्या महाकालीचं कशा पद्धतीने त्यांना आलेला अनुभव आहे। गेले कित्येक वर्षापासून तुम्ही येत आहे, काय सेवा करताय? मी विरारमध्ये आज 14 वर्ष राहते। 14 वर्षापासून मी इकडे येते कालिका देवी मंदिरामध्ये। ही देवी खरोखरच नवसाला पावणारी आहे आणि आपले हे जे मंदिराचे आहेत मनोज राऊत आणि मनीष राऊत, खरोखरच त्यांचं म्हणजे मनापासून आभार की त्यांनी हे मंदिर स्थापन केलं। लोकांच्या म्हणजे मनात जे देवीबद्दल भावना होती ती म्हणजे हे संधी दिली सेवा करण्याची आणि खरंच ही देवी आहे ना नवसाला पावणारी आहे। आणि इथे जो नवरात्री उत्सव होतो तो पण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे गर्दीच्या प्रमाणात होतो खूप।